16 मिनिटांचा टायमिंग 4 षटकांसाठी असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत आलाय. स्ट्राईकवरती महेश, नॉन स्ट्राईक एंडवरती जिग्नेश. येस, टायमिंग सेट आहे सर. पहिला बॉल जसा पडेल तसा आपण टायमर सेट करतोय 4 षटकांची. टायमर सेट झालेला आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. संकेत आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर मात्र महेश. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. खरं तर लाईन लेन खरं तर इथे पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहिली तर व्हाईट लाईनच्या बाहेर आहे आणि म्हणजे इथून पुढे खरं तर गोलंदाजाचा प्रयत्न असणार आहे. फलंदाजापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे. व्हाईट बॉलने खरं तर सुरुवात झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची मॅच, 16 मिनिटांचा टायमिंग दोन्ही टीमसाठी असणार आहे. पुढचा बॉल. यस, पुढे टाकलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे. वा, काय स्टॉप केलाय खरं तर तिथे. अत्यंत सुरेख जाग्यावरती बॉलला मात्र तिथे स्टॉप केलेला आहे. आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहत आहे. डॉट बॉलने खरं तर सुरुवात झालेली आहे इथे. अगदी महत्वाची मॅच. जो संघ जिंकणार आहे तो शेवटची मॅच खेळण्यासाठी क्वालिफाय होईल. परंतु पाहावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे. थांबून जमणार नाहीये. महेश आहेत स्ट्राईक वरती मात्र. वा, काय बॉल टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट व्हाईट यॉर्कर जो म्हणतो ना, तो चेंडू आपल्याला इथे पाहायला भेटलाय. आणि डॉट बॉल मैदानाच्या मात्र आतमध्ये आलाय. अत्यंत सुरेख लाईन लेन. खरं तर इथे कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं सुद्धा. इथे ऑफस्टमच्या बाहेर ठेवलेला बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि टीम कुर्डू तर दुसऱ्या बाजूने टीम मोडणीम आहे. मैदानाच्या आतमध्ये परस्पर एकमेकांच्या विरोधात मध्ये लढतायत. पुढचा बॉल फटका फसलाय. अक्षय आहे चेंडूच्या खाली आणि झेल मात्र सुटलाय त्याच्याकडून. 2 धावा धावफलकावरती ते पाहायला भेटतायत. 2 धावे बरोबर इथं धावफलक जर पाहायला गेला तर पुढे जातोय. धावफलकावरती 3 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुमच्यासाठी टायमिंग सेट आहे. पुढे आयोजक बोलून देणार नाहीत. मी एक समालोचक म्हणून तुम्हाला ती सूचना देतोय. 3 धावा धावफलकावरती. परफेक्ट मिडल होत नाहीत. खरं तर महेश यांच्या बॅटवरती बॉल. खरं तर मुन्नीमच्या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग पाहायला भेटली, परंतु इथे आता बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. पुढचा बॉल. येस, ऑफस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा संकेतचं कौतुक करावं लागेल. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आहे तिथे आणि एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. धावफलकावरती पाहायला गेलं तर 4 धावा झालेल्या आहेत. चेंडू जर पाहायला गेलं तर 3 आणि 4 बॉल 4 धावा. 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहेत इथून पुढे. स्ट्राईकवरती मात्र प्रथमच इथे जिग्नेश आलाय, लेफ्ट हँड फलंदाज. कित्येक मैदानं गाजवलेले आहेत, परंतु आज मात्र वेगळी परिस्थिती आहे. आज जिंकावं लागणार आहे. जिंकला तर स्पर्धेमध्ये टिकून राहचाल, अन्यथा या स्पर्धेला तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. 4 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे संकेत आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. समोरच्या दिशेने मात्र संकेत. 3 मिनिट आणि 15 सेकंदाचा टायमिंग संपलाय. टीम कुर्डू. पुढचा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा झालेला प्रयत्न इथे आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली झाली. 5 चेंडू टाकलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि केवळ 4 धावा इथे खर्च केलेले आहेत आतापर्यंत. षटक क्रमांक पहिलं आहे. 4 षटकांच्या मॅचेस आपण खरं तर खेळवतोय. थोड्याशा पावसाच्या व्यत्ययामुळे आयोजक कमिटी मात्र 4 षटकांच्या मॅचेस खेळवते. धावफलक खरं तर रोखलाय. मुन्नेम टीमला मात्र संकेतने रोखून धरलंय. कौतुक करावं लागणार आहे. पुढचा बॉल. येस, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 संपलं धावफलकावरती. धावा झालेत त्या 4 आणि विकेट आली आहे. 3 मिनिट आणि 56 सेकंदांमध्ये षटक संपलंय कुर्डू टीमचं. चला, टीम मिटिंग घेऊ नका. चला लवकर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप. संदीप आलेत न्यू बॅटर. धावफलकावरती षटक क्रमांक 1 संपल्यानंतर केवळ 4 धावा झालेल्या आहेत.
गोलंदाजी चांगली झाली आहे. संकेतचं कौतुक करावं लागेल आणि आज मात्र इथे दोन्ही टीम आहेत. खरं तर एका बाजूने कुर्डूची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूने मात्र टीम आहे मोडणीम. दोन्ही प्रतिस्पर्धी संघ आहेत आणि व्यावसायिक क्रिकेट तुम्ही जर पाहिलं नाही या दोन्ही संघाला, तर सातत्यानं खेळणारे या दोन्ही टीम आहेत. चला या षटकाचा टायमर पुन्हा एकदा सेट होतोय. बॉलर अक्षय का? अक्षय आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं घेऊन येताना तुम्ही अक्षयला पाहताय. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 4 धावा इथे केवळ पाहायला भेटतायत. दुसरं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. काय होणार या बॉलवरती सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल बॅटची कड आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तिथे. अत्यंत सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये आणि महेश यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपलाय. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चला लवकर. धावफलकावरती केवळ 4 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता इथे. नक्की उद्याचा दिवस हा सुद्धा महत्वाचा आहे. दिवस सर्वांचे बदलतात, दिवस सर्वांचे येत असतात. येस, नक्की, नक्की. या गोष्टी सुद्धा पाहायला भेटणार आहेत. चला टायमर सेट पुन्हा एकदा. गोलंदाजी चांगली झाली आहे. कौतुक करावं लागेल कोरडो टीमचं आणि खरं तर उद्याचा लॉर्ड्स अगदी गावायचा गेम तिथे असणार आहे. महाराष्ट्र माडा. उद्या काशीद सर खरं तर पाहायला भेटणार आहे तिथे फिरकीचा जादूगार आणि या विकेटचा अभ्यासू व्यक्तिमत्व जर कोण असेल तर काशीद सर. ओ हो, हो, हो. काय चेंडू टाकलाय मैदानाच्या आतमध्ये इथे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि बॅटची कदाचित कड होती खरं तर आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. 5 मिनिट आणि 5 सेकंदांचा खेळ संपला आतापर्यंत, परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं खरं तर म्हणावं लागेल टीम कोरडोचे आणि एक नवीन टीम खरं तर तयार होताना तुम्ही पाहताय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली. पुढचा बॉल अक्षय. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा बॉल आहे. अलॉंग दी कार्पेट खरं तर डीप मिड विकेटकडे चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक फंबल झाला. 2 धावा रोखता येणार नाहीयेत. 2 धावेबरोबर धावफलक पुढे गेला. धावफलकावरती धावा झाल्या त्या 6 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. उद्या कदाचित समालोचन कक्षामध्ये आरिफ सर दिसू शकतात. 100% दिसू शकतात. आणि काशीद सरांसाठी खास. अलोंग द कार्पेट. खरं तर मी समालोचन आरिफ सर, समालोचनासाठी काशीद सर मी बऱ्याचशा ठिकाणी जातो. पण एवढा आनंद आणि एवढ्या गोष्टी खरं तर फक्त माड्यामध्येच मला पाहायला भेटतात. कारण अ, असा कंटाळा कधीच येत नाही समालोचन करताना. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि आयोजक असे पाहतो ना, जे 3-3 वाजेपर्यंत आयोजक मला खरं तर इथं बसताना शेवटपर्यंत पाहायला भेटतात. त्याच्यामुळे माड्यामध्ये ज्यावेळेस स्पर्धा असतात ना, त्यावेळेस येताना खरं तर वेगळाच आनंद पाहायला भेटतो सर. चला ओव्हर चला सुरू करा लवकर. 6 मिनिट आणि 36 सेकंदाचा टायमिंग संपलाय. टीम कुर्डू तुमचा. त्याच्याजवळ टायमिंग खूप कमी आहे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा. 7 धावा. काय स्कोर बोर्ड खरं तर रोखला इथे आणि कौतुक करावं लागेल कुर्डू टीमचं सुद्धा. तिथे प्रत्येक क्षेत्ररक्षक, प्रत्येक गोलंदाज अगदी चुरशीने खेळतोय. आणि या बॉल नंतर नक्की चर्चा करूयात. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. उलटाचा बॉल आहे यावेळेस आणि पंचांकडून इशारा आलाय तिथे. इट इज थर्ड अंपायरकडे डिसिजन आहे. परंतु सलीमभाई तुमचा निर्णय काय? नो बॉल. पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय खरं तर इथे. रनआउटसाठी खरं तर इथे चेक केलं जात आहे. फलंदाज सेफ असेल का? ऑन स्क्रीनवरती तुम्ही पहा खरं तर तिथे अगदी आणि बॅटर OUT आउट. खरं तर फलंदाजाला सुद्धा समजलं होतं, की मी क्रीजमध्ये पोहोचू शकलेलो नाही. तर आताची
2 धावा. जिथे एक सिंगल आणि एक नो बॉलची अशा 2 धावा स्कोरबोर्डवरती ॲड होतील आणि पुन्हा एकदा मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. जसं आरिफ सरांनी सांगितलं, की इथे जेवढे खेळाडू बसले आहेत समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला, त्यातील बरेचसे खेळाडू हे खो-खोचे प्लेयर आहेत. असं आरिफ सरांनी सांगितलंय आणि मी माड्यामध्ये कदाचित खो-खो कमी पाहिला, पण आरिफ सरांनी कुठून आणला? आता हा सुद्धा प्रश्न मला खरं तर पडलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या गेल्या, तर धावा झाल्यात त्या 9 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. बरचसं षटक इथे टायमिंग व्यस्त करतंय. त्यामुळे पाहावं लागणार आहे इथे ओव्हर रेट एक क्षेत्ररक्षक थर्ड इयर सर्कलमध्ये घ्यावा लागेल का? हा प्रश्न आता पुढे पडलेला आहे कुर्डू टीमच्या. पुढचा बॉल. सोलो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम बॉल आहे खरं तर. लाईन लेंथ खरं तर कौतुक करावं लागेल आज मात्र. आणि अमोल सर सुद्धा खरं तर अगदी पहाटेपर्यंत थांबावं लागते त्यांना सुद्धा. चांगली साउंड सिस्टम त्यांनी या स्पर्धेला दिलेली आहे. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 10 झालेत त्या. 10 धावा. शेवटचा बॉल असणार आहे या षटकातील धावफलकावरती धावा झालेत त्या 10. थोड्याशा अवांतर धावा गेल्या अन्यथा या षटकामध्ये सुद्धा गोलंदाजी अक्षयकडून झालेली आहे. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. वाह! काय बॉल टाकलाय अप्रतिम आहे. फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर आला तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला भेटतो इथे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा केवळ झालेत त्या 10 धावा. चला उशीर करू नका. 8 मिनिट आणि वासू 35 सेकंद 2 षटकांमध्ये तुमची गेलेले आहेत. त्यामुळे 16 मिनिटांचा टायमिंग आहे. तर तुम्ही पुढे कॅल्क्युलेशन करा. पुन्हा एकदा टायमर अगदी काही वेळामध्ये सुरू होईल. त्यामुळे वेळ घेऊ नका अक्षय सर. मलाच महागडा ठरू शकतो वेळ. बॉलर्स नेम अतुल. अतुल आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर अगदी कंजूस गोलंदाजी केवळ 10 धावा झालेले आहेत. आज खरं तर या विकेटचं वैशिष्ट्य हे राहिले. कोणतीही टीम आली आहे ना, पहिल्या षटकामध्ये धावा बनवते. परंतु उर्वरित 2 ते 3 षटकामध्ये मात्र धावा येत नाहीयेत. हे वैशिष्ट्य राहिले. टायमर पुन्हा एकदा या षटकाचा सुरू होतोय. टीम कुर्डू. जाऊया मैदानामध्ये अतुल आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहिला बॉल फटका बसलाय. क्षेत्ररक्षक कोण असेल? डाऊन दी बॉल आलाय लॉंग ऑफचा आणि झेल मात्र सुटलाय. तिथे मला वाटतं वासू होता आणि त्याच्याकडून हा झेल सुटलाय. बरोबरीत 2 धावा धावफलकावरती ॲड होतील. 2 धावे बरोबरीत धावफलकावरती 12 धावा. खरं तर आज मुन्नीमचे कोणते खेळाडू तुम्ही पहा. बॉल परफेक्ट मिडल होत नाहीत आणि आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ संपलाय. बरेचसे बॉल डॉट गेले. विकेटची पडझड सुद्धा झाली. परंतु तुम्हाला थांबून जमणार नाहीये. तुम्ही जर इथे थांबला तर तुम्हाला या स्पर्धेला टाटा गुड बाय करावं लागेल आणि पुढच्या वर्षी मात्र या स्पर्धेची तुम्हाला 1 एप्रिल 2027 ची वाट पाहावी लागेल आणि आता इथे फलंदाज सांगतोय, मी वाट पाहिली बॉलची आणि वाट लावली गोलंदाजाची. चौकार आलाय 4 धावा. अत्यंत सुंदर फटका. खरं तर बॉलमध्ये खराबी होती खरं तर शॉर्ट पिचचा बॉल आणि टायमिंग भरपूर होता फलंदाजाकडे आणि फाईन लेगचं क्षेत्र अगदी तिथे खाली होतं. त्यामध्ये आलेला हा चौकार तुम्ही पाहताय. की नानाची सुद्धा मुलाखत घ्यावी लागणार आहे. जशी-जशी स्पर्धा पुढे जाईल, तसे-तसे मी नानासोबत बोलणार आहे. कारण पाठीमागचे 2 दिवस पावसामुळे आणि आज नानाची मॅच असल्यामुळे मला नानांशी बोलता आलेलं नाहीये. परंतु पाहावं लागणार आहे. कारण यावेळेस पुढे टाकलेला बॉल आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे आहे आणि एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेबरोबर धावफलकावरती बदल झालाय. 17 धावा. खरं तर नितीन नाना अगदी सुरुवातीला क्रिकेटचं क्षेत्र किंवा त्यांचा व्यवसाय या गोष्टी जपल्या. पुढे राजकीय क्षेत्रामध्ये कसे आले? आता इतकी मुलाखत आपण तसा हा खेळ, ही स्पर्धा जशी पुढे जाणार आहे, ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र शरीरावरती बॉल हाताळलाय. नॉनस्ट्राईक एंडला फेक करण्याचा प्रयत्न आणि बॅकअप पाठीमागे खरं तर नव्हता. पुन्हा बॅकअप आला. पुन्हा फंबल झाला. धावफलकावरती मात्र पंत सुद्धा थोडेसे बचावले. धावफलकावरती 2 धावा ॲड होतायत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे गेला. धावफलकावरती धावा झालेत त्या 19. म्हणजे नानांचा एकंदरीत प्रवास त्याविषयी आपण उद्या बराचसा वेळ मला भेटेल असं वाटतंय आणि त्यावेळेस जसा वेळ भेटेल तसा आपण नानाशी मुलाखत करणार. कारण कोणत्याही गोष्टीत व्यक्तीचं जो परिचय असतो तो करणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. धावफलकावरती जाऊयात पुन्हा एकदा. आणि यावेळेस मात्र अगदी पुढे टाकलाय. क्षेत्ररक्षक अक्षय बॉलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. बॉल थांबवला त्याने खरं तर कौतुक करावं लागेल. 2 धावा पुन्हा एकदा रोखता येणार नाहीयेत.
तिसऱ्या धावेचा झाला होता प्रयत्न. बॉल लागलाय का अक्षय? 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धावेबरोबर धावफलकावरती 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर अक्षयकडून पाहायला भेटलं. ते बॉलला स्टॉप केलं त्याने. आणि खो-खो कडून क्रिकेटकडे कसे आले हा सुद्धा प्रवास खूप महत्वाचा आहे. हरीफ भाई तुम्ही सुद्धा उद्या माझ्या त्या मुलाखतीमध्ये असणार. एकंदरीत तुमचा प्रवास हा सुद्धा मला जाणून घ्यायचा आहे. कारण नानांच्या पाठीमागे तुम्ही राहता. आता नाना असं व्यक्तिमत्व आहे ना, त्यांनी जोडलेला मित्र परिवार ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. माणसं जपली पाहिजेत. माणसं तुम्ही जमवता, परंतु ती माणसं तुम्ही पुढे भविष्यामध्ये कशी जपता याला महत्व आहे. आणि खरं तर नानांचा मित्र परिवार हा महाराष्ट्रामध्ये भला मोठा आहे आणि ते काम त्यांनी मात्र केलेलं आहे जोडण्याचं. हो, हो. व्हॉट बॉल! अत्यंत सुरेख बॉल आहे. उसळी घेतली बॉलने. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 संपलंय. टीम 12 मिनिट आणि 1 सेकंदाचा खेळ तुमचा संपलाय. तुमच्याकडे 4 कमीत कमी 4 मिनिटांचा टायमिंग फक्त शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी असणार आहे. धावफलक झालाय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 21 धावा. चला स्पीड अप करूयात थोडंसं. शांत असं मैदान आणि खरं तर ज्यावेळेस 12 ते 1 वाजलेले असतात ना या मैदानावरती, अगदी शांत वातावरण हळू पुणे मार्गावरून आलेली रेल्वे ट्रॅकवरून आलेली ट्रेन हा सुद्धा आवाज खरं तर मन प्रसन्न करू शकतो. हवेचा गारवा आणि त्यामध्ये खरं तर जे आयोजक खरं तर प्रत्येक पहा तुम्ही, तुम्ही ते आयोजकांपाशी येऊन बसताना तुमचा मूड कधीच खराब होणार नाही. याची दक्षता मात्र आयोजक घेत असतात. आरिफ भाई खास करून तिथे असतात. बॉलर्स नेम बाळासाहेब, बाळासाहेब आलेत. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. वा इथे पुढे टाकलाय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकलाय. वा ऑट कॅच अत्यंत सुंदर झेल आहे मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट आली आहे. बाळासाहेब आले आणि विकेट घेऊन गेले. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम कुरडू चला लवकर. अक्षय प्लीज आवश्यकता नाहीये मित्रांनो. खरं तर आता पहिल्या दिवशीचा आम्हाला 6 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. दुसऱ्या दिवशीच्या 1 मॅच ही कदाचित मॅच उद्या होऊ शकते. धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर धावा झालेल्या आहेत त्या 21 धावा. समाधान बरं, अंबुरे गेले. चला पुन्हा एकदा टायमर सेट होतोय ओव्हरचा या. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 21 धावा. खरं तर कौतुक करावं लागेल कुर्डू टीमचं. तुम्ही पहा प्रत्येक खेळाडू अगदी दृष्टीने खेळतो. पुढे टाकलाय बॉल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक असेल. वा बॉलला स्टॉप केलंय आणि खरं तर त्याने स्वतःला तिथे थांबवलं. झेल नव्हता करत राहा आणि जर झेल गेला असता तर बॉल कदाचित सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेला असता. 2 धावा धावफलकावरती ॲड होतील. धावफलक पुढे जातो. धावफलकावरती 23 धावा. खरं तर छोटेखानी टार्गेट पाहायला भेटणार का? परंतु इथे 2 मोठे फटके जर आले तर स्कोर चांगला होऊ शकतो. विनंती असणार आहे केवळ आणि पिंपळनेर टीम टॉससाठी 1 मिनिटाच्या आतमध्ये या. वेळ घेऊ नका मित्रांनो. पुढचा बॉल. बॅटची कड आहे पाठीमागे फर्स्ट टीममध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव रोखता येणार नाही. वा काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि या बॉलवरती आलेली 1 धाव. केवळ 3 धावा आणि 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर धावा झाल्यात त्या 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. बाळासाहेब चांगली गोलंदाजी करतायत. हो, इथे फुल टॉसचा बॉल होता. संधी होती, परंतु आला अगदी कार्पेट. क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप केले वासूने. फेक कदाचित थोडीशी स्ट्राईक एंडवरती हवी होती. 2 धावा इथे धावफलकावरती पाहायला भेटतायत. 26 धावा धावफलकावरती. वा काय गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाज आज मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मात्र जकडून ठेवतायत. एक कौशल्य दाखवलंय खरं तर. केवळ आणि पिंपळनेर टीम चला लवकर. बाळासाहेब पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आणि इथे फलंदाज होतोय बाद. बॉल बाकी आहे का एक? एक बॉल बाकी आहे. बॅट्समन चला लवकर. चला घ्या क्षेत्ररक्षण लावून. आसिफ सर खरं तर आता हा प्रश्न पडलाय की आसिफ सरांना उशिरा का पाठवलं? कारण पाठीमागच्या मॅचमध्ये जर कोणी विजय मिळवून दिला असेल तर हा फलंदाज त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार. तिथे 12 बॉल 25 ची आवश्यकता होती. तिथे आसिफ सरांनी मॅच जिंकून दिली. परंतु आता हे कॅल्क्युलेशन खरं तर आपल्यालाही समजलेलं नाही. कारण शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे आणि टायमर बराचसा शिल्लक आहे जिथे 2 मिनिट बाकी असणार आहेत. त्यामुळे ओव्हर रेट खरं तर वाचवलाय आणि टीम कुर्डूने
अगदी वेळेमध्ये षटकं पूर्ण केलेले आहेत असंच म्हणता येईल. शेवटचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. येस, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने काय फटका सजवलाय आणि इथे चौकार आलाय. आता हाच प्रश्न पडला असेल, की आसिफ सरांना का उशिरा पाठवलं? 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा झाल्यात 30, बनवायच्या आहेत 31. बॉल जमा करा तो जुना. तर बॉल टाका. टाका इकडे, इकडे टाका. आणि टीम चला लगेचच मुंडीम टीम मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. आणि दोन्ही टीम पुढच्या शेवटचा कॉल आहे. अन्यथा मॅचेस थोड्याशा कमी षटकांच्या होतील. आलीत का? कुठली टीम? केवड. पिंपळनेर टीम. चला लवकर. शब्बीर सर, कॅप्टन पाठवून द्या. 30 झालेत, 31 करायचे आहेत. काय होणार मॅचमध्ये हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि ज्या टीमने चार्ज नेलेत ते कृपया करून समालोचन कक्षामध्ये आणून द्या. ओके, कुरुडू टीम, तुम्ही जो जार नेलाय तो झाल्यानंतर या तो जार घेऊन. आणि सलामीचे बॅटर पाठवा वासू सर. पिंपळनेर टीम, एक बॉल देऊ का आणखीन? आणि त्या गुलाबी कापडाच्या थोडंसं बाहेर बसूयात. मला वाटतं पिंपळनेर टीमच्या खेळाडू आहेत. आयोजकांकडून सूचना आली आहे मित्रांनो. कारण माड्यामध्ये हेच वैशिष्ट्य राहिलंय कित्येक स्पर्धा आणि ज्या ज्या वेळेस अशा स्पर्धा असतात त्यावेळेस तुम्हाला सीमारेषेच्या आतमध्ये अगदी बसता येत नाही किंवा सीमारेषेच्या थोडंसं बाहेर जे गुलाबी कापड लावलंय त्याच्या बाहेर बसा खरं तर. कॅप्टन चला लवकर पिंपळनेर टीम. थँक्यू सर. थँक्यू. आसिफ सरांचं सुद्धा खरं तर आगमन होत आहे. रात्र संपली, पहाट सुरू होते आणि या पहाटेच्या वातावरणामध्ये अगदी हवेच्या गार आल्हाददायक हवेमध्ये खरं तर पर्सनॅलिटी पहा चेहऱ्यावरती या माणसाच्या सतत हास्य असतं आणि ते हास्य खरं तर आम्हाला आनंदित करून देतं. तर श्रीकांत सर साखर झोपेत आहेत, स्वप्न पाहत आहेत आणि हा हा व्यक्ती असा आहे ना, खरं तर ज्यांनी स्पर्धा हॅलो. परीक्षा काय असतात ना, हे खरं तर त्यांनी पाहिलेलं आहे. प्रतापसिंह कदम यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चेअरमन यांच्या शुभ हस्ते. वरशिंगे विकास सोसायटीचे चेअरमन. मॅच सुरू करा. बॅट्समन चला लवकर. पुढेच बॅट्समन. फलंदाज आले नाहीत का वासू सर? थोडस मदत करा प्लीज. चला लवकर. अक्षय सर कॉइन कुठे गेला आपला एलटेलचा? आशिष सरांनी स्वप्न पाहिली होती. स्वप्न माणसाने पूर्ण केलेत असा माणूस आहे खरं तर. आणि मी खरं तर काशीष सरांकडून त्या गोष्टी ऐकल्या नव्हत्या. मी मला वाटतं चौरे सर आणि शेलार सरांकडून त्या गोष्टी ऐकल्या होत्या, की हा माणूस का एवढा मोठा आहे? हे खरं तर मी ऐकलं आणि माणूस मोठा कशाने? तर तो मनाने. आणि त्याच गोष्टी खरं तर काशीष सरांकडून पाहायला भेटल्या. वासू आणि त्याबरोबरीतच अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टॉस विन बाय केवड. ओके. नानांकडे खरं तर माईक देतोय आपण त्या ठिकाणी. नानांसोबत चर्चा करूयात. नाना बोलूयात. खरं तर तुम्ही राजकीय क्षेत्र सुद्धा जपलंय, क्रिकेटचं क्षेत्र जपलंय सर. नाना एकंदरीत तुमचा प्रवास कसा आहे? खरं तर तुम्ही सुरुवातीला क्रिकेटचं क्षेत्र जपलं, तुमचा व्यवसाय जपला आणि हळू मध्ये खरं तर माढा शहरामध्ये राजकीय क्षेत्र आणि ते वलय खरं तर नानांनी निर्माण केलंय. ऑन स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही आता नानांना दाखवणार आहेत. येस, सुरू करा. नॉन स्ट्राईक वासूच ना?
ट्रॅकवरती अक्षय 30 बॉल करायचे आहेत. 31 गोलंदाजी ट्रॅकवरती महेश 24 बॉल 31. टायमर सेट आहे. फिल्डिंग करणारी टीम. पहिला बॉल बॅट चिकट फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप, परंतु इथे चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा येत आहेत. सुरुवात चांगली झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर महेश यांनी मात्र सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु छोटेखानी टार्गेट आहे, झेल घ्यावे लागणार आहेत मित्रांनो. एक एक झेल हा सुद्धा महत्वाचा आहे. आणि जो अक्षय खरं तर महत्वाचा असणारा हा खेळाडू आहे. केवळ टीम निर्णय सांगा प्लीज, विनंती आहे. मला वाटतं नितीन तानास सर सुद्धा आलेले आहेत. ते पहाटेचे 12:15 वाजत आलेत. पुन्हा एकदा चेहऱ्यावरती हास्य. माड्यातील प्रेक्षक आणि आयोजकांची काय खासियत आहे ते आता विचारावी लागेल. अक्रॉस दी बॅट नाही, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू फर्रार, सीमारेषा पार. सावकार 4 धावा, 8 धावा, 8 धावा धावफलकावरती. खरं तर आता हा प्रश्न पडलाय की आरिफ सर सांगतायत की सर्वजण खो खो कबड्डी कुस्ती खेळ, तुम्ही कोणता खेळ खेळला हा सुद्धा महत्वाचा आहे आरिफ सर. येस नक्कीच. पुढचा बॉल, वा काय चेंडू टाकला इथे. जाग्यावरून हेलिकॉप्टर खेळवायचा होता, डिझेल भरपूर नव्हतं त्यामध्ये, अगदी जाग्यावरतीच थांबलं तिथे. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 8 धावा झालेल्या आहेत. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे आणि बरेचसे जुने खेळाडू, तिथे शिक्षक, तुम्ही पाहता अगदी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, शेती करणारे सुद्धा बरेचसे व्यक्ती आहेत या ठिकाणी. सर्वजण मात्र एका ठिकाणी आहेत. धावफलकावरती धावा झाले त्या 8. अक्षयकडून मात्र 2 मोठे हिट पाहायला भेटलेले आहेत. पुढचा बॉल, वा काय फटका इथे कव्हरच्या दिशेने, परंतु अंतर जास्तीचं नाहीये. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. थोडासा मात्र इंजुर्ड दिसतोय तिथे खरं तर अक्षय, परंतु तरी सुद्धा संघासाठी धावतोय. धावफलकावरती धावा झालेत त्या 10. इथून पुढे बनवायचे आहेत 21 धावा. बॉल जर पाहायला गेले तर बॉल झालेत मैदानाच्या आतमध्ये 4. धावफलकावरती धावा झालेत त्या 10. 10 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये महेश आहेत. त्यांनी खरं तर संधी निर्माण करून दिली होती, परंतु इथे संधी शोधावी लागणार आहे पुन्हा एकदा. पुढे पुढे टाकलाय, वा अत्यंत सुरेख चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार अक्षयच्या बॅट मधून, खणखणीत चौकार. 4 धावा. मॅच खरं तर लवकर संपून जायची इच्छा झाली अक्षयला. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये 14 धावा. आणि टीम केवळचा निर्णय आलाय का सर? केवळ टीम तुमचा निर्णय आलेला नाहीये. 14 धावा. हो, यावेळेस पुन्हा एकदा वेगळा फटका आहे. बॅटची लिडिंग घ्यायची खरं तर. एक धाव खरं तर घेतली तिथे. दुसरी धाव घेण्यामध्ये मात्र तो जास्तीचा इंटरेस्टेड नाहीये. हॅलो. षटक क्रमांक 1 संपलाय. फलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर धावा मात्र झाल्यात त्या 15 धावा. बनवायच्या आहेत 16 धावा. बॉल बाकी आहेत 18. 18 बॉल आणि 16 धावा. काय होणार मॅच मध्ये पाहावं लागणार आहे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. टायमर सेट आहे सर. टायमर स्टॉप केलाय आपण तोपर्यंत. 18 बॉल आणि 16 करायचे आहेत. आहेत जागेत. सर जागेत मॅचचा आनंद घेत आहेत. आरिफ सरांकडे माईक आहे आणि खास करून माझ्या समोर जोडलेले आहेत. आरिफ सर, एकंदरीत तुमचा प्रवास, हा प्रवास खरं तर सर्वांना जाणून घ्यायचा आहे. बॅटिंग का? ओके. टीमने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतलाय. 18 बॉल आणि 16 धावा. चला वेळ घेऊ नका, लवकर टायमर पुन्हा एकदा सेव्ह करतो इथे. स्ट्राईक वरती अक्षय, नॉन स्ट्राईक वरती खरं तर तिथे वासवाय ज्याने एकही बॉल फेस केलेला नाही आतापर्यंत. पुढे टाकला, ओ हेलिकॉप्टर आलाय षटकार. 6 धावा. अत्यंत सुरेख फटका आहे. 6 धावा मैदानाच्या आतमध्ये. आणि पुढे टाकलाय यावेळेस मात्र अक्षयने डिझेल भरले. पाठीमागचं जसं षटक संपलं तसं पाणी पिला तो, परंतु इथे षटकार आलाय 6 धावा. पिंपळनेर टीम, थोड्याशा सूचना लक्षात घ्या. आयोजकांकडून मला सूचना येत आहेत. मला खरं तर त्या सूचना सातत्यानं द्यायला लावू नका. ओ हो, लांब 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 आणि लांबच अक्षय मैदानाच्या आतमध्ये. बघतोस काय राग षटकार मारलाय या कुरडूच्या वाघानं. धावफलकावरती धावा झाल्यात 12. बनवायच्या आहेत 4.
4 धावा पुढे टाकलेला बॉल इथे आणि षटकार आलाय. आयोजक पेनल्टी देतील प्लीज सातत्यानं त्या सूचना द्यायला लावू नका. काही नियम आहेत खरं तर या स्पर्धेचे, म्हणून तर ही स्पर्धा इतक्या उच्च स्तरावरती गेलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आहे. आता कित्येक स्पर्धा पार पडतायत. काष्टीसारखा मोठा करंडक आहे आणि युवा चषकासारखा एक मोठा करंडक. आणि या वेळेस मात्र शॉर्ट पिचचा बॉल आहे आणि झेल सुटलाय. चेंडू जातोय. षटकार. मॅच संपली आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम कुर्डू. अगदी दुसऱ्या षटकामध्ये मॅच संपली आहे आणि हा मॅचचा हिरो पाहावं लागेल नो डाऊट. अर्थातच ज्याने वासूला एकही बॉल दिलेला नाहीये खेळायला असा अक्षय ठरलाय हिरो. या अक्षय तर हार्ड लक टीम म्हणून पिंपळनेर टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. चला पिंपळनेर टीम लवकर चला प्लीज.